मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या आजच्या म्हणजे दुसऱ्याच भागामध्ये आपण पाहतो, की आता सखी धावत जाऊन तिच्या आईला मिठी मारते. पण सखीची आई म्हणजे सरकार, जी स्वतःला सरकार म्हणत असते, तिला काय हे आवडत नाही. मग ती रागानेच तिचे हात घट्ट पकडते आणि तिच्या दंडांवरती तिला दुखेल अशा पद्धतीने तिने अगदी दाबून धरलेलं असतं. आणि मग ती तिला हळूच म्हणते, की आज सखी कन्स्ट्रक्शनला म्हणजे माझ्या कंपनीला 21 वर्ष पूर्ण झाली. ठीक आहे, असं म्हणते आणि पुढे तिला म्हणते, "स्माईल, हस बघू आता." आणि इतक्या जोरात त्या बिचारीला तिने पकडलेलं असतं, की ती बिचारी सखी अगदीच कळवळत असते आणि त्यानंतर तिला ती बाजूला करते. मग पुन्हा ती पत्रकारांसमोर माईकवरती येऊन सांगायला लागते, की आज माझी कंपनी म्हणजे सखी कन्स्ट्रक्शनला 21 वर्ष पूर्ण झालेत आणि त्याचबरोबर ही माझी मुलगी, हिला सुद्धा आज 21 वर्ष पूर्ण झालेत. आता सरकारने अशी अनाउन्समेंट केल्यानंतर सगळे पत्रकार आणि जमलेले गेस्ट त्या सखीला हॅपी बर्थडे म्हणून बोलायला लागतात. आता या सखीला प्रचंड वाईट वाटलेलं असतं, कारण खरं तर तिला वाटलेलं असतं, की तिच्या आईने हे ग्रँड सेरेमनी जी आहे ती तिच्यासाठी ठेवली आहे. पण आता तिला कळतं, की ही सेरेमनी तिच्यासाठी नसून आईच्या कन्स्ट्रक्शन कंपनीसाठी. पुढे मग तिची आई पत्रकारांना सांगताना म्हणते, की आणखीन एक गुड न्यूज मला तुम्हाला द्यायची आहे, की या शहरातल्या सगळ्यात मोठ्या मॉलचं कन्स्ट्रक्शन माझी कंपनी म्हणजे सखी कन्स्ट्रक्शन करणार आहे. आता सगळेजण काँग्रॅच्युलेशन्स, काँग्रॅच्युलेशन्स असं म्हणून टाळ्या वाजवायला लागतात. आता मग पुढे ती सरकार म्हणते, की या आजच्या एवढ्या मोठ्या दिवशी माझ्या या आणि ती असं म्हणून मुलीकडे हात दाखवते. आता मुलीला वाटतं किमान आत्ता तरी आई आपलं कौतुक करेल किंवा काहीतरी आपल्याला प्रेमाने बोलेल. पण ती लगेचच सरकार तिचा हात जो आहे तो कन्स्ट्रक्शन कंपनीचं जे छोटंसं मॉड्यूल ठेवलेलं असतं त्या मॉड्यूलकडे स्वतःचा हात वळवते आणि कुत्सितच बघून स्वतःच्याच मुलीकडे हसते आणि मग म्हणते, "या माझ्या कंपनीचा एवढा मोठा टप्पा पार होत असताना, मी माझ्या मुलीला सुद्धा या सोहळ्यामध्ये सामील करून घेतलेलं आहे." मग पुन्हा एकदा सगळे पत्रकार टाळ्या वाजवायला लागतात. आणि मग पुढे ती सरकार म्हणते, की आता एवढं मोठं सेलिब्रेशन म्हटलं, की केक हा आलाच आणि आजच्या दिवशी हे केक कटिंगचा जो मान आहे, तो मी माझ्या मुलीला म्हणजे सखीला देते. आता पुन्हा एकदा सगळे टाळ्या वाजवायला लागतात. पण मित्रांनो, इथे त्या सखीला प्रचंड वाईट वाटलेलं असतं. कारण त्या बिचारीची काहीच अपेक्षा नसते. तिला केक पण नको असतो आणि सेलिब्रेशन पण नको असतं. तिला फक्त हवं असतं, की तिच्या आईने तिला जवळ करावं. पण तिच्या आईला कसला राग दाखवलाय माहीत नाही, पण ती तिचा प्रचंड राग करताना दाखवली. आणि बाजूलाच तिचा काका उभा असलेला दाखवलाय आणि त्या काकाला सुद्धा हे सगळं बघून आनंद होत असतो. मग आता सगळेच पत्रकार टाळ्या वाजवायला लागतात. मग आता त्यातली एक पत्रकार जी असते ती म्हणते, "तेजस्विनी मॅडम, ग्रेट अचीव्हमेंट." म्हणजे फायनली या सरकारचं नाव तेजस्विनी आहे हे आपल्याला कळलंय. मग त्यानंतर दुसरी पत्रकार लगेच म्हणते, "मॅडम, तुम्ही एक ग्रेट बिझनेसवुमन आहात हे आम्हाला आधीच माहिती होतं. पण आज आम्हाला हेही कळलं, की तुम्ही एक ग्रेट आई सुद्धा आहात." आता असं म्हटल्यावरती सरकार उर्फ त्या तेजस्विनीच्या चेहऱ्यावरचा थोडासा रंग उडतो. मग ती आता सखीकडे पाहते. आता सखीला बिचारीला खूप वाईट वाटलेलं असतं, पण ती शांत उभी असते. मग पुढे ही सरकार म्हणजेच तेजस्विनी म्हणते, "काय ना, की बऱ्याच लोकांना असं वाटतं, की लग्न झालं, की बाईचं करिअर संपलं. पण जी बाई आपल्या मुलांना इतक्या आत्मीयतेने वाढवू शकते, ती त्याच आत्मीयतेने एखादा डोलारा उभा सुद्धा करू शकते." तर तिच्या या डायलॉगवरती पुन्हा एकदा पत्रकार भरपूर टाळ्या वाजवतात. मग पुढे पुन्हा सरकार म्हणतात, "हो, आता जास्त वेळ न दवडता आपण या प्रेशियस मोमेंटला सेलिब्रेट करूया आणि केक कापूया." आता असं म्हटल्यानंतर ती केकची वाट बघत असते. मग त्यानंतर ती हळूच वळून तिचे ते दीर जे उभे असतात, त्यांच्याकडे एकदम अशी रागाने लूक देते. मग आता ते लगेच "हो, हो, हो" म्हणतात आणि मग ते "केक प्लीज" असं म्हणतात. असं म्हटल्यावरती एक वेटर केक घेऊन येतो. आता तो केक आणून बरोबर त्या सखीच्या म्हणजे तिची जी मुलगी असते तिच्या समोर ठेवतात. आता तो केक बघितल्यानंतर त्या मुलीला आणखीनच वाईट वाटतं कारण त्या केकवरती फक्त कन्स्ट्रक्शन कंपनीचं डिझाइन केलेलं असतं. तिथे तिच्या मुलीचा काहीच उल्लेख नसतो. आणि ती भरल्या डोळ्यांनीच आईकडे पाहते. पण आईला मात्र काही वाटत नाही. ती आपली हसत असते. तर आता दुसरीकडे इथे घरामध्ये काल जी आपण मीनाक्षी काकू बघितली होती, जी हातामध्ये धूप घेऊन सगळ्या घरभर फिरत असते, मंत्र बोलत असते, सखीशी खूप प्रेमाने वागत असते. ती पुन्हा एकदा देवासमोर उभी असते. आणि मग ती देवासमोर उभी राहून म्हणते, "हे देवा, या घरातलं, या घरातल्यांचं आणि घरातल्या बिझनेसचं" आणि मग 2 मिनिटाचा पॉज घेते आणि म्हणते, "वाटोळं, वाटोळं होऊ दे. ज्या घरात माझं भलं झालं नाही, त्या घरामध्ये कोणाचंच भलं होता कामा नये." आणि मग ती पुढे म्हणते, "सगळ्यांचा सत्यानाश कर हीच तुझ्या चरणी प्रार्थना." मग ती देवाला आणखी म्हणते,
की नको वाटते मला हे खोटं वागायला. पण मला सगळ्यांचं वाटोळं झालेलं बघायचंय म्हणून हे खोटं वागावं लागतंय. या घरातल्या एकाही माणसाविषयी माझ्या मनात तीळमात्रही दया नाहीये. मला फक्त या सगळ्याचा शेवट बघायचा आहे आणि हेच मागणं मी रोज तुझ्या चरणी मागते." असं म्हणून ती हात जोडते आणि डोळे मिटून घेते आणि म्हणते, "एवढं दान माझ्या पदरी टाक." असं म्हणून ती देवाला नमस्कार करते. तर आता इथे दुसरीकडे जिथे पार्टी चालू असते आणि सेलिब्रेशन सुरू होणार असतं. आता सखीच्या समोर तर केक आणून ठेवलेला असतो. मग सरकार तिच्या समोरचा माईक हातानेच असा बाजूला करते आणि मुद्दामून अशी नाटकी आवाजात म्हणते, "अगं सखी, केक काप." आता ही बिचारी जी सखी आहे, तिला तर खूप वाईट वाटतच असतं. ती त्या केककडे बघते आणि विचार करते मनातच, म्हणजे आईने मला इथे माझ्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी नाही, तर तिच्या कंपनीच्या 21 वर्ष पूर्ण झाले म्हणून त्या सेलिब्रेशनसाठी बोलवलंय. आणि असं म्हणून ती सखी स्वतःशीच विचार करत असते आणि तिला वाईट वाटत असतं. आता इथे तिची आई जी असते, तिला राग आलेला असतो. मग ती पुन्हा एकदा सखीला एकदम रागातच आवाज देते, "सखी?" आणि मग पुढे म्हणते, नॉट अगेन." आणि मग पत्रकारांना म्हणते, "खूप ओव्हरवेल्मिंग झाली ती. खूप इमोशनल आहे माझी मुलगी. काय आहे ना, तिचं ना माझ्याशिवाय पानच हलत नाही. आत्तासुद्धा तिला हेच वाटत असणार, की आम्ही दोघींनी मिळून केक कापायला हवे. आमचा ना बॉन्ड खूप स्ट्राँग आहे." असं म्हणून ती सखीला म्हणते, "राइट सखी?" पण ही सखी बिचारी रडतच असते. ती काहीच बोलत नाही. मग आता ही आई पुढे म्हणते, "इमोशनल झाली ती," असं पत्रकारांना सांगते. मग ही सरकार उगाचच नाटकी-नाटकी म्हणते, "ॲज यू विश बेबी, दोघी मिळून कापू." आणि मग रागातच चालत-चालत त्या सखीजवळ जाते आणि सखीच्या बाजूला जाऊन उभी राहते. आता ती सखी मात्र खूपच इमोशनल झालेली असते. तिला तर काही सुचतच नसतं. मग ही तिची आई एकदम रागातच तिचा हात जोरात खेचते आणि तिच्या हाताला धरून तिच्याकडे पाहते. आता सखीला खरं तर खूप दुखत असतं. मग त्यानंतर तिची आई तिचा हात धरूनच तिकडची सुरी उचलते आणि तिला नजरेनेच केक कट करूया असं खुणावते. सखी बिचारी काहीच बोलू शकत नाही. मग त्यानंतर त्या दोघी जणी मिळून केक कट करतात आणि मग सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात आणि "काँग्रॅच्युलेशन्स, काँग्रॅच्युलेशन्स मॅम" असं म्हणायला लागतात. मग आता ही तिची आई उर्फ तेजस्विनी म्हणजेच सरकार पुन्हा एकदा माईकसमोर जाऊन उभी राहते आणि मग स्वतःच टाळ्या वाजवत-वाजवत पत्रकारांना पुन्हा म्हणते, "सो आता आपण प्रोजेक्टचं 3D मॉडेल बघण्यासाठी आणि मॉलचं एक्झॅक्ट कन्स्ट्रक्शन बघण्यासाठी एम-पी मॉलला जाऊया, ठीक आहे?" आता असं म्हणून ती आई स्टेजवरून जायला निघते. तरी बिचाऱ्या त्या सखीच्या काही अपेक्षा संपलेल्या नसतात. ती पुन्हा केकचा तुकडा हातात घेते आणि आईला जोरातच आवाज देते, "आई." सरकार म्हणजे ती तेजस्विनी अर्थात तिची आई एकदम रागाने तिच्याकडे लूक देते आणि स्टेजवरून खाली उतरते. आता तरीसुद्धा ती बिचारी सखी केकचा तुकडा घेऊन तिच्या मागे येते. पण तेवढ्यातच पत्रकार समोर येतात आणि मग त्यातलाच एक पत्रकार तिला विचारतो, "मॅडम, शहरातल्या सगळ्यात मोठ्या मॉलचं लोकेशन काय असेल याबद्दल तुम्ही काही सांगू शकता का?" मग आता सरकार म्हणते, "त्याबद्दलही तुम्हाला लवकरच कळेल." आणि असं म्हणून तिची आई म्हणजे सरकार त्या सगळ्या पत्रकारांसोबत निघून जाते आणि ही सखी बिचारी हातामध्ये केकचा तुकडा घेऊन तशीच उभी असते. मग आता तो जो काका दाखवलाय, तो स्वतःहून मागे येतो आणि सगळे गेल्यानंतर त्या सखीला म्हणतो, "तुला काही कळत नाही का गं? 21 वर्षाची झालीस, पण बालिशपणा अजून तसाच्या तसाच आहे." अजून पुढे तिचा काका म्हणतो, "आणि हे बघ, संध्याकाळी सखी सदन चाळीमध्ये साई भंडारा आहे आणि सरकारने म्हणजे तुझ्या आईने तुला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तिथे पोहोचायला सांगितलंय." असं म्हणून तो काका जायला निघतो आणि मग पुन्हा म्हणतो, "वेळेवर पोहोच, नाहीतर नेहमीप्रमाणे तुझ्यामुळे मला ऐकून घ्यावं लागेल." आता असं म्हणून तो काका तिथून निघून जातो. आता ही सखी हातात केकचा तुकडा तसाच घेऊन उभी असते. मग त्यानंतर ती खूप रागाने तो केकचा तुकडा जो असतो ना, तो असा कुस्करून टाकते आणि म्हणते, "आई, तू जर एक हट्टी असशील ना, तर मी लाख हट्टी आहे. शेवटी मी तुझीच मुलगी आहे. आता जोपर्यंत तू स्वतःहून मला प्रेमाने जवळ घेत नाहीस आणि बर्थडे विश करत नाहीस ना, तोपर्यंत नाही यायचंय मला साई भंडाऱ्यात." आणि असं म्हणून तडकाफडकी ती त्या सेरेमनीमधून निघून जाते. तर आता इथे दुसरीकडे जिथे सखी सदनमध्ये साई भंडारा असतो, तिथे आपला हिरो धावतच येतो आणि म्हणतो, "मावशी." तर मग मावशी विचारतात, "काय आहे?" तर तो म्हणतो, "अरे कुठे विसरून येता फोन?" आता फोन आणून तो त्या मावशींच्या हातामध्ये देतो आणि त्यांचा फोन कंटिन्यू वाजत असतो. मग तो त्या मावशींना म्हणतो, "अहो मावशी, तुमचा फोन कधीचा वाजतोय, उचला पटकन." तेव्हा ती मावशी त्या फोनकडे बघते. त्या फोनच्या स्क्रीनवरती तेजस्विनी नाव दिसत असतं आणि ते नाव बघून त्या मावशींना फार काही आनंद झालेला नसतो. मग त्या मावशी तो फोनकडे बघतच असतात. मग तो हिरो त्यांना म्हणतो, की "अहो उचला पटकन, कधीचा वाजतोय?" ती मावशी त्याला म्हणते, "मी उचलेन, तू जा." तरी तो पुन्हा आपला त्यांना फोर्स करत असतो, "अहो उचला पटकन." मग शेवटी त्या मावशी जोरात ओरडतात, "तू जा."
तर त्यांनी असं म्हटल्यावरती मग तो बिचारा आपला जो हिरो आहे, तो तिथून निघून जातो आणि जाताना पुन्हा एकदा मागे वळून त्या मावशींकडे पाहतो. मग पुन्हा एकदा मावशी त्याच्याकडे पाहतात. मग बिचारा आपला काहीच न बोलता तिथून निघून जातो आणि तो निघून गेल्यावर मग मावशी फोन रिसीव्ह करतात. आता फोन उचलल्यानंतर मावशी हॅलो म्हणतात. तर मी जसं म्हटलं तो फोन तेजस्विनीचा म्हणजे त्या सरकारचाच असतो. मग ती सरकार तिथून म्हणते, "दाभाडे, गुड न्यूज आहे. मॉलचं कन्स्ट्रक्शनची आज सगळ्या पत्रकारांसमोर गुड न्यूज दिली मी आणि कन्स्ट्रक्शन सुरू होण्याआधीच बऱ्याच इन्व्हेस्टरनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवलाय." आता ती मावशी पुढे काही बोलणार त्याच्याच पुढे लगेच सरकार म्हणते, "आणि चाळ रिकामी करण्यासाठी सगळ्यांना सांगून ठेव आणि त्याची किंमत पण ठरवून ठेव. गेली 10 वर्ष मी वाट बघते या प्रोजेक्टची आणि लक्षात ठेव, माझा हा प्रोजेक्ट काहीही झालं तरी पूर्ण करणार मी. ॲट एनी कॉस्ट आणि त्यासाठी मी काहीही करू शकते. काहीही." असं ती आता त्या दाभाडे मावशीला धमकीच्या स्वरूपातच बोलते. मग पुढे ती सरकार त्या मावशीला म्हणते, "येते संध्याकाळी मी तुझ्या त्या साई भंडाऱ्यात." आणि असं म्हणून ती फोन कट करते. तर आता इथे दुसरीकडे ती सखी बिचारी दुःखी होऊन त्या इव्हेंटमधून निघालेली असते. ती एकदम जोरातच गाडी चालवत असते आणि गाडी चालवत असताना तिला तिच्या आईने तिला जे काही बोललंय ते सगळं तिला आठवत असतं आणि तिला आणखीनच वाईट वाटत असतं. आता झालेलं सगळं तिला आठवून खूप वाईट वाटत असतं आणि ती गाडी चालवतच असते. तर तेवढ्यातच तिचा फोन वाजतो. आता आता फोन कोणाचा आलेला असतो, तर तिची चुलत बहीण म्हणजेच आपली लाडकी कुल्फी तिचा. ती लगेचच फोन उचलल्यावर म्हणते, "हाय सखी दी, कशी झाली बर्थडे पार्टी? एक मिनिट मला माहिती आहे, तुला तुझ्या मम्मानी म्हणजे सरकारनी विश केलं का?" आता त्या कुल्फीचे असे निरागस प्रश्न ऐकून सखीला आणखीनच वाईट वाटत असतं आणि ती रडायला लागते. आता पुढे ती कुल्फी तिला विचारते, "केक कोणत्या फ्लेवरचा होता? आणि गिफ्ट काय मिळालं तुला? सांग ना सखी दी." ती एकदम एक्साइटमेंटमध्ये विचारत असते. पण ही सखी बिचारी काय बोलणार? तिच्याकडे काही उत्तरच नसतं. ती रडायला लागते. मग आता त्या कुल्फीला कळतं, की दीदी रडतीये. मग ती तिला विचारते, "तुला विश नाही केलं का सरकारने?" मग आता सखी म्हणते, "नाही गं कुल्फी, मी तिच्यापर्यंत पोहोचायचा खूप प्रयत्न केला. पण पण यू नो कुल्फी, मी असं काही करेन ना, डोंट वरी, की ती मला स्वतःहून विश करेल. आई आज मला विश करणारच, आय प्रॉमिस." असं म्हणते. मग आता ती बिचारी कुल्फीसुद्धा बारीक आवाजात म्हणते, "ठीक आहे." असं म्हणून ती फोन कट करते. तर आता ही सखी गाडी चालवत चाललेली असते आणि मग रस्त्यात मध्येच ती गाडी थांबवते आणि एका दिशेला बघते, काहीतरी थोडासा विचार करते आणि पुन्हा थोडीशी गाडी मागे घेते. आणि मग मनातच विचार करते, आता रॉंग वेमध्येच घालते गाडी, असं म्हणून ती उलट्या दिशेने गाडी घालते आणि सरळ गाडी चालवत पुढे आणते आणि समोर येऊन गाडीला धडकते आणि ती गाडी असते समोर पोलिसांची. आता हिने गाडी आणून अशी धडकल्यानंतर पोलीस तिच्याकडे पाहत असतात. तर इथे दुसरीकडे आता ही जी सरकार आहे म्हणजे आपली जी तेजस्विनी मॅडम आहे, ती तिच्या ऑफिसमध्ये बसलेली असते आणि एक लॉयर असतो समोर, जो तिच्या हातामध्ये कसली तरी फाईल देतो. आता ती फाईल उघडून बघते आणि मग जरासा असा रागाचाच लूक त्या वकिलाकडे देते. मग तो वकील सुद्धा समजून जातो, की ही आपल्याला थोडक्यात बाहेर जायला सांगते. मग तो वकील निघून जातो. आता ही त्या फाईलमध्ये चेक करत असते. आता त्या फाईलमध्ये दुसरं-तिसरं काही नसून पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर असतात आणि मग ती सरकार जी आहे ती मनातच विचार करते, मला हवे असलेले पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर फायनली आलेत. एकदा का या सखीची याच्यावरती सही घेतली, की मला जे हवे ते मला मिळेल. असं ती विचार करत असते. तितक्यातच तिचा जो दीर आहे तो आतमध्ये एंट्री करतो आणि म्हणतो, "सरकार." आता त्याला असं अचानक आत आलेलं पाहून सरकारला खूप राग येतो. मग तो दीर म्हणतो, "सॉरी, न विचारता आत आलोय, पण अर्जंट काम आहे. पोलिसांचा कॉल आलाय." आणि मग तो पुढे सांगतो, "सखीला अरेस्ट केले." आता हे ऐकल्यानंतर ही जी सरकार असते तिला आश्चर्याचा धक्का बसतो आणि ती रागानेच त्याच्याकडे पाहते आणि त्याच्या हातातनं फोन ओढून घेते आणि कानाला लावते. मग तिथून समोरून पोलीस इन्स्पेक्टर असते. ती म्हणते, "नमस्कार सरकार, मी इन्स्पेक्टर भोसले बोलते." मग ती पुढे सांगू लागते, "सखी मॅडमकडून अपघात झालेला आहे. त्यांनी पोलिसांच्या गाडीला धडक दिली. म्हणजे अजून तरी आम्ही काही कारवाई किंवा एफ-आय-आर दाखल करून घेतलेली नाहीये. पण सखी मॅडमनी स्वतःच सांगितलं, की मला पोलिस स्टेशनला घेऊन चला. प्लीज तुम्ही त्यांच्याशी बोलता का?" असं ती पोलिस इन्स्पेक्टर आता ह्या सरकारला सांगत असते. असं म्हणून ती पोलीस जी आहे ती सखीकडे फोन देते. आता सखी फोन घेते आणि म्हणते, "हॅलो आई, कधीपर्यंत येतेस? येणारच ना मला घ्यायला? मला माहिती आहे, तू मला घ्यायला नक्की येणार. आय मीन आता तरी तुला यावंच लागेल. मी वाट बघते." तर आता ती सरकार जरा रागातच फोन ठेवते. तर आता दुसरीकडे इथे पोलिस स्टेशनमध्ये ही सखी त्या इन्स्पेक्टरसोबत छान गप्पा मारताना दाखवली आणि ती इन्स्पेक्टरला म्हणते, "कसलं भारी वाटतंय ना, युनिफॉर्म घालून असं ड्युटीवर यायला. मला खूप आवडेल. खरं सांगू का, माझ्या बाबांचं ना हे स्वप्न होतं, की मी पोलीस व्हावं आणि मी तसं प्रॉमिसही केलंय त्यांना. त्यामुळे एक ना एक दिवस मी नक्की पोलीस ऑफिसर बनणार."
आता पोलीस इन्स्पेक्टर पण हिच्या गप्पा ऐकून हसत असते. मग ती पोलीस इन्स्पेक्टर तिला म्हणते, "सखी मॅडम, खूप वेळ झाला. मला वाटत नाही सरकार येतील तुम्हाला न्यायला. तुमच्याकडे वकिलाचा नंबर आहे का?" पण ही सखी फुल कॉन्फिडन्सनी म्हणते, "अहो गरजच नाही त्याची. माझी आई येईल. मला माहिती आहे ना." आणि तितक्यातच हॉर्न वाजतो गाडीचा. मग लगेचच सखी खुश होत म्हणते, "आली." आणि मग तिचा काका पोलिस स्टेशनच्या आतमध्ये येतो वकिलाला घेऊन. आता त्याला बघितल्यावर ह्या सखीला थोडासा धक्का बसतो आणि मग ती शोधायला लागते. तिला वाटतं आई आलेली असेल. मग ती त्या काकाला विचारते, "आई का नाही आली?" तो काका मात्र कुत्सित हसत असतो. मग आता तो काका वळतो आणि त्या सखीला म्हणतो, "मी आलोय ना. उत्तर माहीत असलेले प्रश्न विचारून कसलं समाधान शोधत असतेस गं?" आता मात्र ती सखी जोरातच ओरडते, "आई का नाही आली?" मग तो काका चिडूनच म्हणतो, "मी आलोय ना तुझा मूर्खपणा निस्तरायला." मग आता ती सखी वैतागूनच म्हणते, "आईने एकदा तरी विचारलं का मला काय झालंय की काय?" आता ती पुढे काही बोलणार तेवढ्यातच तिचा काका तिला थांबवतो आणि म्हणतो, "हे बघ, तुझ्या आईकडे तुझा विचार करायला सुद्धा वेळ नाहीये. इतकं तिच्याकडे काम आहे आणि तिच्या कामाच्या यादीत तुझा नंबर कितवा लागतो, रादर लागतो की नाही हे सुद्धा माहीत नाही. त्यामुळे हा पोरखेळ थांबवायचा आता." आता त्या सखीला खूप वाईट वाटतं. ती रडत पुढे काही बोलणार, तेवढ्यातच तो काका म्हणतो, "ए बाई, तुझं तू जग ना शांतपणे. मूर्खपणा तू करतेस आणि निस्तरायला अख्ख्या कामत फॅमिलीला लागतं. युजलेस," असं तो म्हणतो आणि तो पुन्हा इन्स्पेक्टरकडे वळतो. आता या सखीला आणखीन वाईट वाटतं, कारण तिने दुसरा केलेला प्लॅनसुद्धा तिचा फ्लॉप झालेला असतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला कळलंय, की ही जी आपली सरकार आहे, तिचं नाव तेजस्विनी कामत आहे. मग आता असं झाल्यानंतर त्या सखीला पुन्हा वाईट वाटतं आणि मग ती त्या पोलिस स्टेशनमधून सरळ निघूनच जाते आणि ती चालत-चालत रस्त्यानी पोहोचते शेवटी कुठे? सखी सदन साई भंडारा तिथे ती पोहोचलेली असते फायनली. आता ती त्या सखी सदन चाळीच्या बाहेर उभी असते आणि त्या बोर्डकडे बघून तिला तिचे लहानपणीचे फार छान दिवस आठवतात. त्यामध्ये तिला असं दिसतं, की एक ती छोटी सखी आईला सांगत असते, "आई ही बघ माझ्या नावाची चाळ." मग तिथून तिचे आई-वडील चालत येतात. म्हणजे ही जी सरकार आहे ती येते आणि म्हणते, "माझ्या नावाची चाळ." मग तिचे वडील म्हणतात, "नाही हां बाळा, ही चाळ सगळ्यांची आहे. फक्त साईबाबांनी आपल्याकडनं ती बांधून घेतली." मग आता तिची आई तिला म्हणते, की "अगं, म्हणूनच आपण दर भंडाऱ्याला इथे येतो. जसे साईबाबा सगळ्यांचे आहेत का नाही, तशीच ही चाळ सुद्धा सगळ्यांची आहे." आता हे सगळं त्या सखीच्या नजरेसमोर तिला लहानपणीचं दिसत असतं आणि तिला खूप छान वाटत असतं. मग आता ती छोटी सखी म्हणते, "साईबाबा सगळ्यांचं ऐकतात." मग तिची आई, म्हणजे आत्ताची जी सरकार दाखवली, ती तिच्या लहानपणीची जी आई आहे, ती तिला म्हणते, साईबाबा सगळ्यांचं ऐकतात आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा देतात." आता तिची आई तिला म्हणते, "सखी, जेव्हा-केव्हा तू कुठे अडकशील, वाट दिसायची बंद होईल, सगळीकडे धुकं दिसेल ना, तेव्हा तू साईबाबांकडे ये." आता वडील तिचे म्हणतात, "साईबाबा तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील." आणि मग तिचे वडील म्हणतात, "म्हणा साईनाथ महाराज की." मग सगळे म्हणतात, "जय." आता नकळत ही सखीसुद्धा म्हणजे आत्ताची मोठेपणीची सखीसुद्धा हात जोडते आणि नकळतच तिची पावलं जी असतात, ती सखी सदन जी चाळ आहे, त्या चाळीच्या आतमध्ये वळतात. आता ती अशी चालत-चालत आत चाललेली असते. खूप सुंदर असा मंडप सजवलेला असतो. साईबाबांचं असं सगळीकडे असं भक्तिमय वातावरण त्यांनी दाखवलंय आणि ती सखी अशी साईबाबांच्या दिशेने चालत चाललेली असते. आणि तिच्या बरोबर बाजूनी आपला जो हिरो म्हणजे आपला जो कान्हा दाखवलाय, तो खांद्यावरती अशी फुलांची टोकरी धरून चाललेला असतो. त्यामुळे कान्हाचं लक्ष सखीकडे नसतं आणि सखीचं लक्ष सुद्धा कान्हाकडे नसतं. आता कान्हा थोडासा क्रॉस करून तिला पुढे जातो. तेवढ्यात लहान मुलं येऊन त्याला धडकतात आणि त्याच्या हातातली फुलांची जी बास्केट असते, त्यातली सगळी फुलं त्या सखीच्या अंगावरती पडतात. आता अचानक अशी फुलं पडल्यामुळे सखी थोडीशी तिथे थबकतेच. आता हा बिचारा कान्हा जो आहे तो मागे वळून तिला सॉरी म्हणतो. आता कोण सॉरी बोललं बघायला ती सखी वळते. पण तेवढ्यातच त्या कान्हाचा जो मित्र असतो, तो त्याला म्हणतो, "अरे यार कान्हा चल ना लवकर, आधीच उशीर होतोय." आणि ही मागे वळून बघायच्या आतच तो कान्हा चेहरा फिरवून तिथून निघून जातो. आता शेवटी त्या सखीला काही त्या कान्हाला बघता येत नाही. मग आता पुन्हा ती साईबाबांकडे बघते आणि जड पावलांनी साईबाबांकडे चालायला लागते. कारण पुन्हा एकदा तिला पार्टीमध्ये आईने तिला जे काही बोललेलं असतं, ते सगळं आठवत असतं आणि तिला पुन्हा एकदा वाईट वाटायला लागतं. कारण त्या बिचारीच्या हातनं तिच्या आईने साधा केक पण खाल्लेला नसतो. आता ती येऊन साईबाबांच्या समोर उभी राहते. आता ती साईबाबांच्या समोर हात जोडते आणि म्हणते, "बाबा, तुम्हीच मला इथपर्यंत घेऊन आलात ना, मग आता द्या मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं." लहानपणी आई-बाबा नेहमी म्हणायचे, "लाईफमध्ये कुठलाही प्रॉब्लेम आला ना, की तुमच्याकडे यायचं. तुम्ही तो लगेच सॉल्व्ह करता. मग आता आज आलीये मी तुमच्याकडे. मला द्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं." माझी आई मला आई म्हणून हाक का मारून देत नाही?
आणि आज माझा बर्थडे असूनही तिने मला आशीर्वाद का दिला नाही? मला तिला सरकार का म्हणावं लागतं? का? असं ती साईबाबांना अत्यंत पोटतिडकीने विचारत असते. का साईबाबा? मला नेहमी असं वाटतं, की ती मला फक्त ट्रॉफी डॉटर म्हणून मिरवते. का? ती माझा साधा विचार तरी करते का? मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवेत आणि जोपर्यंत तुम्ही मला माझ्या प्रश्नांची उत्तरं देत नाही, तोपर्यंत मी इथून हलणार नाहीये. मी इथेच थांबणार आहे. द्या मला उत्तर, असं ती आता रडून म्हणत असते. पण तितक्यातच तिच्यावरती जे झुंबर बांधलेलं असतं, त्याची जी दोर असते, ती सैल-सैल होत असते, तुटत असते. ह्या सखीचं मात्र त्याकडे लक्ष नसतं. ती हात जोडून रडत असते, "प्लीज, प्लीज मला उत्तर द्या." आणि वरचा जो दोर असतो, तो हळू तुटत असतो. आता ते वरचं जे झुंबर असतं, जे डेकोरेशन असतं, ते पडणार असतं. ते बघून आजूबाजूची लोकं ओरडायला लागतात. "अगे पोरी, हो बाजूला. ते वरचं जे डेकोरेशन आहे ना, ते तुझ्या अंगावर पडेल." पण आता हिचं लक्ष नसतं. ती थोडीशी कावरी-बावरी होते आणि वरती बघायला लागते. मग तितक्यातच कान्हाचं लक्षसुद्धा तिच्याकडे जातं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये ते जे डेकोरेशन पीस असतं, ते सखीच्या अंगावर पडणारच असतं. तितक्यात हा कान्हा जो आहे, तो एका हाताने ते डेकोरेशन पकडतो आणि दुसऱ्या हातामध्ये त्याने सखीला धरलेलं असतं आणि सखीने गच्च डोळे मिटून घेतलेले असतात आणि तिच्या चेहऱ्यावरती छान असे केस आलेले असतात आणि हा कान्हा अलगद फुंकर मारून ते केस बाजूला करत असतो. आता दुसरीकडे लगेचच तिची आई दाखवली, ती सरकार तिथे आलेली असते आणि खूप तावातावाने बोलत असते. असा झगमगाट केला, की हा असे ॲक्सिडेंट होणारच आणि माझी मुलगी काय मस्करी वाटली का तुम्हा चाळकऱ्यांना? आता कान्हा सुद्धा चिडतो आणि म्हणतो, "एक मिनिट मॅडम, या चाळकऱ्यांनी आता तुमच्या मुलीला वाचवलंय, म्हणून जरा म्हटलं आवाज जरा खाली." तर आता दुसरीकडे गाडीमध्ये ही जी तेजस्विनी आहे, म्हणजे सरकार आहे, ती बसलेली असते आणि दाभाडे मावशी ज्या दाखवल्यात, त्या सुद्धा गाडीत बसलेल्या असतात आणि ही जी सरकार आहे, त्यांना चेक देत असते आणि चेक देऊन म्हणते, "ही माझी फुल अँड फायनल अमाउंट." आता दाभाडे मावशी तो चेक हातात घेते आणि म्हणते, "एवढ्याशा पैशात चाळ सोडायला तयार नाही होणार चाळकरी." तर ही जी सरकार आहे, ती तिच्या गळ्याभोवती फास लावते आणि तिचा जोरातच गळा दाबण्याचा प्रयत्न करून म्हणते, "नाही, हा शब्द माझ्या डिक्शनरीतच नाहीये दाभाडे." आता तेवढ्यातच ही तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत असतानाच समोरून कान्हा येताना दाखवलाय. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मालिकांचे अपडेट्स घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.